ज्ञानदीप लावू जगी। प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड चालक निर्गुण निराकार परमात्माचं स्वरूप सगुण साकार सामर्थ्याने जगासमोर मांडणारे श्रीमंत वैराग्यमूर्ती जगद्गुरु जगदवंदनीय जगतमान्य देवनिवासित कोप्पाराय बऱ्यापैकी सगळ्यांच्या पाठांतरातील अभंग आहे। मुखदगत असणारा, कारण आम्हाला माहित आहे कोणत्या प्रसंगी कोणते काही निवडक अभंग घेतले जातात। अभंग याचं औचित्यही तसंच आहे। वैकुंठवासी बरोबर आहे किरूदादा जयवंतदादा थोरात यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांचे सुपुत्र तात्यासाहेब, त्यांच्या सुनबाई धनश्री, त्याचबरोबर सर्वच त्यांचे भाऊ भावजया पुतणे या सर्व कुटुंबियाच्या माध्यमातून थोरात कुटुंबियाच्या माध्यमातून हा नामचिंतनाचा गोड अट्टहास काही काही माणसं सहज विचारून जातात। आजकाल श्राद्धाला कीर्तन करणं ट्रेंड झालाय। ही ट्रेंड आहे म्हणून कीर्तन नसतं। जिथे आम्हाला सामर्थ्याने माहीत आहे की मोक्ष हवा असेल, मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची, भले भले सांगून गेले जर मोक्षाची प्राप्ती हवी आहे। कारण कसं आहे ना, ज्या बंधनात आम्ही बांधलोय त्या कर्मबंधन आम्हाला तोडता नाही येत आहे। कारण कर्मबंधन तोडायची ताकद फक्त योग्यात असते। माऊली वर्णन करतात, योगी येतो ही करीती परिकर्मे तृणबंदी जती, जे सांडिले आहे संगती अहम भावाची, ज्याला स्वत्वाची जाणीवच नाहीये तो कर्मबंधन नाही राखत, त्याला कर्माचं बंधनच नाहीये, ज्याला अहम स्वत्वाची जाणीव नाहीये। जिथे सामर्थ्याने संतांचं कौतुक आहे, वर्णन आहे की देवा हे माझं नाहीये। तुकोबाराय म्हणतात, कुणबी याच्या कुळी जन्मलो जगदीशा, संस्कृत भाषा आम्हा कैसी, मला नसतरे जमलं पांडुरंगा, माझं जे आहे तुका म्हणे माझं बोलविता देव, आपुलिया बळे नाही मी बोलत असं का, कृपावंत वाचा त्याची, साळुंकी मंजुळ बोलत असे वाणीशी, कविता धनी वेगळाची। हे सामर्थ्याच्या तुकोबांचं वर्णन आहे। तर तुकोबांना ज्ञात आहे की हे माझं नाही आहे, त्यामुळे त्यांना कर्म नाहीच आहे। म्हणून तो तुकोबार आहे, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे, म्हणून तर घेईन मी जन्म यासाठी तुझी चरण सेवा। हे जे मला मिळालंय पांडुरंगा हे मला पुन्हा मिळावं ही अपेक्षा आहे। ही अपेक्षा फक्त संतच करू शकतात, कारण त्यांना कर्माचं बंधन नाहीये, ते कधीच कर्मबंधनात अडकले नाही। माऊलींचंच वर्णन करावं तर माऊली म्हणले, माणसाचं जीवन अगदी संसारिक असावं, पण आसोनी संसारी जीवे जे गुंतले नाहीयेत त्याच्यात, आता जे गुंतले त्यांना विचार करणं गरजेचं आहे। तरावं या पार, जे गुंतलेच नाही त्यांना विचार करायची गरज नाही। तुम्ही आम्ही गुंतलेले आहात, विचार केल्याशिवाय पर्याय नाही। बरं, हाची चकारात्मक आहे, हाची दुसरा करायचा आहे का, हाची चकारात्मक म्हणजे त्याला पर्याय नाहीच आहे। हाच विचार करावा तुम्हाला लागणार आहे की तरायचं आहे। बरं, कशातनं वर्णन भगवान श्रीकृष्णाचं, तेषामहं समुद्रता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थमय्या विशित चेतसाम। अरे भले भले गुंतले यात, अरे देवाची गणना तुम्ही करू शकता जर यात गुंतले। आता संसार म्हणजे बायकोळे करणं हे लक्षात ठेवा। प्रापंचिकाला संसार असतो, ब्रह्मचार्याला सुद्धा संसार असतो। तो संसार माया मोहाचा आहे, तो संसार वासनेचा आहे। मग वारकरी कुणाला म्हणावं, ज्याला याच्यावर वार करता आलाय, ज्याने सर्वस्व असूनही त्याला नकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलंय। सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर विषय तो त्यांचा झाला नावडे जनधन। मग तुकोबारांचं वर्णन आहे, भक्त ऐसे जाना जे देही उदास, म्हणजे देहाला उदास असणारा भक्त आहे। याचा अर्थ तो देहाला कंटाळलाय असं नाहीये, त्याला ज्ञात आहे की हा माझा नाहीये। कळतंय? माता ज्याला तरायचं असेल त्याला हे कळणं गरजेचं आहे की आमच्यासाठी अखंड चिंतन हा एकमेव पर्याय करावी तातडी, पण आता परमार्थ कळावा याच्यासाठी मालक शहाणा लागतो, संत समागमी। कारण चुकीचा मालक भेटला की आयुष्य सोप्याचं अवघड होतं। साधा साधा योग्य माणूस भेटला, तुका म्हणे सोपे आहे, अवघडाचंही सोपं होतं। शहाणा तो परमार्थ असून तर संसार मालक शहाणा लागतो। काय म्हणणं आहे तुमचं वडगावकर? कोण शहाणा लागतो? मालकच लागतो ना। बोलत जा दादा, हा ना, एवढं चांगलं देवानं नदी तळ काय दिलंय, धरण दादा, हा एवढं पाणी दादा आम्हाला बघायला नाही कधी, या आमच्या भागात उभाट्या वारं सुटतंय, हा ना, आमचा कापूस वाळतो, कांदा वाळतो, उसाला पाणी नाही, ज्वारीला बोंड नाही, काय मरतं का?
अरे तरी आम्ही खुश आहे ना. एवढं देवानं दिलं तरी बसल्यात. तू बोल मी हाय, तू बोल मी बसलो. अरे दिलंय ना देवानं, पण दिलंय त्यालाच किंमत नसती रे दादा. कसलं धरणे सदानंद महाराज. हा उगं उड्या मारू वाटतात, पण आम्ही आलेलोय पहाट. नाही तर उडीच मारली असती. का कृष्ण महाराज, आम्ही आलोच 5 वाजता. कशाच्या उड्या मारता. हा घरापर्यंत पोहोचायला आमच्या पवार दादाच्या आम्हाला 5:45 झाल्या. रस्ताच खतरनाक होता, निस्त्या खड्याचा. हा ना महाराज, मला गाडलं असतं तर जमलं असतं महाराज बरं का. पण त्यात तुमचा दोष नाही, कारण पाणी एवढं म्हणलं रस्ता टिकणं सोपं नाही. पण काय जमीन आहे दादा. अहो बघाल ते सूर्यफूल तसंच, कांदा तसाच, ऊसाला तर नजरच लागल दादा. मी सुनील महाराज तुमचा ऊस बघितला, मी सरळ म्हणलं काय गरज आहे यांना कीर्तनात उभा राहायची, कसला ऊस आहे राव. पण पुन्हा कसं आहे ना, सगळं असूनही त्याचे नकारात्मक दृष्टिकोनातून सगळं, माझं वाक्य लक्षात घ्या, सगळं असूनही ज्याने परमार्थ केलाय तो खरा भक्त आहे. नाहीये म्हणून परमार्थ नाहीये. सगळं असूनही त्याच्याशिवाय अपूर्ण नाही याची जाण आहे तो परमार्थ. मला परमार्थाची टाळ्या वाजू वाटले तर वाजवीच जा, तेवढा तरी उपकार करा. बसल्या वाजवीच जा दादा, आहे की नाही. वाटलं तर वाजवायची. का वाट बघता का शेजारचा वाजवीन पुन्हा मी वाजविणार, वाजवायची रे दादा. देवानं एवढं दिलं की दादा तुम्हाला लय कौतुक करावं असं बघा. खरं विनोदाचा भाग सोडा, पण विश्वाच्या मालकाची कृपा आहे तुमच्यावर. तासाच्या अंतरावर आळंदी, 1.5 तासाच्या अंतरावर देहू, गेलात तर 3.5-4 तासात पंढरपूर. किती किती भाग्यवान माणसं. पाणी तेवढं चांगलं आहे, जमिनी एवढ्या सुपीक आहेत, एवढं गोड वातावरण आहे. आनंद घेतचा आयुष्याचा. महाराज कसं आहे ना, ज्याला कळालं सत्य काय आहे तो माणूस नाही रे या भानगडीत पडत. महाराज म्हणतात मला ज्ञात आहे सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. तुझ्याशिवाय जगात सत्यच काही नाहीये, म्हणून तर माझं वर्णन आहे. हाची करा, एवढाच विचार करा. मी म्हणतो नाही जमलं. प्रत्येक क्षणाला माणसाला एवढंच कळावं की ज्यात आहे तो गुंतलेलो आहे, आणि याच्यातून निघायचं असेल काहीतरी करणं गरजेचं आहे. काहीतरी म्हणण्यापेक्षा जे संत सांगतायत, मग ज्ञानोबरायांचं कानोपात्रेनं ऐकावं. त्या मार्गावर चालावं. आज गाभाऱ्यात जागा आहे पंढरीच्या. धन्य कानोपात्रा आजी झाली भाग्याची, बेटी झाली ज्ञान देवांची. म्हणूनिया बेटी झाली ज्ञान देवांची. दिसतं की संसारिक माणसाला वाटतंच की नामदेवरायांची बायको राजाई, नामदेवरायांची बायको राजाई 2.5 क्विंटल सोन्याच्या पलंगावर माहेरी झोपायची. किती? 2.5 क्विंटल बर का. धोंड्याचा महिना 2.5 क्विंटल. अर्धा तोळा घातला आपल्या सासऱ्यानं गेल्या वर्षी आपल्याला, तरी आपण आणि आपली बायको महिनाभर स्टेटस ठेवीत होतो. लाडाचा जावाई गेला सासरवाडीला महिनाभर. विचार करा, 2.5 क्विंटल सोन्याचा पलंग होता राजाई मातेला झोपायला. एवढी श्रीमंत घरची लेक ती, पण नामदेवरायांच्या घरी जी शिवाय बोलत नव्हती. तक्रार करावी रे, नाही असं नाही. राजाईनंही तक्रार केली, पण राजाई म्हटली नामदेवरायांना तक्रार करून चालणार नाही. ज्यांचं नाव घेतोय त्यांनाच तक्रार केली पाहिजे. तक्रार केली, विठ्ठल काही ऐकत नाही म्हणे. विठ्ठल ऐकेल की न ऐकेल सांगता येणार नाही, विश्वाचा कारभार त्याच्या हातात आहे. मग वशीला लावताना जरा वेगळीकडून लावला. राजाईचं वर्णन आहे. राजाई म्हणते, आहे रखमाबाई सांगा त्या विठ्ठला, आहे रखमाबाई सांगा त्या विठ्ठला, विठ्ठला विडा झाला नामा तुम्हा पायी, तुम्हा पायी 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 विडा झाला नामा तुम्हा पायी, पायी विडा झाला नामा तुम्हा पायी. आहे रखमाबाई सांगा त्या विठ्ठला, विठ्ठला आहे रखमाबाई सांगा त्या विठ्ठला. भजनात वेडा झाला तरावया पार, तो भवसागर तरला. तुम्ही म्हणाल कसं काय दादा,
नामदेवरायांनी आयुष्यभर विठ्ठलाच्या नामचिंतनाशिवाय काही केलं नाही. जगाच्या मालकाची कृपा बघा. लग्न नामदेवरायांचं नवरी राजाई, वरमाय गोनाई, वरबाप दामू शेठ आणि लग्न लावायला ब्राह्मण पंढरीचा मालक उभा होता. तो संसार कसा काही तरायचा राहील सांगा ना. करा कधीतरी विचार. अरे वेड व्हावं आयुष्यात माणसाने. तुकोबारायला थार वेडे म्हणायचे लोक. तुकोबाराय म्हटले मला काहीच वाटत नाही देवा. खरं सांगू मला लोक वेडे म्हणले तरी काही वाटत नाही, मूर्ख म्हणले तरी काही वाटत नाही, अज्ञानी म्हणले तरी काही वाटत नाही, गरीब म्हणले तरी काही वाटत नाही देवा. काहीच वाटत नाही देवा. पण ज्या दिवशी माझ्या मुखात तुझं नाव येत नाही त्या दिवशी जीव ठेवावासा वाटत नाही. इतकी लाज स्वतःची वाटते दादा. मी गातो नाचतो आनंदी, मी गातो नाचतो आनंदी, नाचतो आनंद आहे. वेडा झालो तर वचन नाही. अरे मी नाही, हरकतच नाहीये मला. मग काय वाटतं तुकोबारायांचा संसार राहिला. तुकोबारायांची बायको जिजाई, 2 बायका बरं तुकोबारायांना. एका जिजाईनं पुत्र दिला म्हणून हिंदवी स्वराज्य उभा टाकलं, एका जिजाईनं धनी दिला म्हणून परमार्थाचा कळस उभा टाकला. दोनही जिजाया तेवढ्याच सामर्थ्यवंत होत्या. काय कौतुक करावं महाराज जगाच्या मालकाचं. त्या जिजाईच्या पायात काटा रुतावा, विश्वाच्या मालकानं कारभार सोडावा. त्रैलोक्याचा नाथ, अखिल कोट ब्रह्मांड चालक, पंढरीचा मालक. त्या आईचा पाय हातात घेतो, स्वतःच्या मांडीवर ठेवतो आणि काठा काढायचं म्हणतो. आपण काटा काढतो पण आपला वेगळा. नाही आपणही काटा काढतो की लोकाचा, पण तो वेगळा. देव काढतो तो वेगळा दादा, हे की नाही. पाय ठेवलाय मांडीवर. आता शेतकरी दादा तुम्ही, शेतकरी तुम्ही दादा. आता पायात शेतात काटा रुतला तर मला सांगा, बघायचं म्हटल्यावर काही कुठं पाणी सापडतं का पटकन? मग काय करायला लागतं? तो का घ्यायचा आणि बरं एका थोक्यात दिसतो का? दिसतो का वडगावकर एका थोक्यात काटा? 2-4 वेळा तरी उलटी पलटी मारायलाच लागते थोक्याची, हे की नाही. मग भगवंताने तोंडात बोट घालावं, जिजाईच्या पायाला लावावं, पुन्हा तोंडात बोट घालावं, पुन्हा त्या जिजाच्या पायाला लावावं, पुन्हा तोंडात बोट घालावं. देवाला काही वाटत नाही पण देवाच्या बायकोला राग यावा दादा. अरे बायको ना देवाची ती, हा वाईट वाटावा तिला. माझ्या देवाला मी नटताना थटताना, त्रैलोक्याचा कारभार सांभाळताना, लोकांनी पूजा करताना, याचना करताना, व्रतवैकल्य करताना पाहिलंय. मी माझ्या देवाला पंढरीचा मालक पाहिलंय. मी माझ्या देवाला जगाचा विश्वाचा बापाच्या स्वरूपात पाहिलंय. कुणाच्या तरी पायाचा काट्याची विनवणी करताना तो निघावा म्हणून तिच्या पायाला तुका लावताना मला सहन होत नाहीये. रखमाबाई देवाला म्हणते, देवा वेड्यासारखं वागू नका. काय म्हणतील लोक? अहो तुमची नाही माझ्या तरी इज्जतीची काळजी करा. तुम्ही तर येडेच आहे, पण मला काय म्हणतील लोक? काय नवऱ्याची आहे ग तुझ्या ताकद? आणि तो नवरा बघ कुठल्या तरी बाईचा पाय काय हातात घेतो, मांडीवर काय ठेवतो, येड्यावणी थुका लावलं काय काटा बघतो. बरं खरं सांगा देवा, न सांगता तुम्हा कळो येते अंतर. तुम्हाला न सांगता भक्तांचं मन कळतं. तासभर झाला हिचा काटा दिसना का? तुम्हाला नाही ते जाणवतं, नाही ते दिसतं. जे अनुभवायचं नाही ते सुद्धा अनुभवता येतं. मग तुम्हाला काटा कसा दिसत नाही देवा? का वेड्यासारखं वागताय? पाया पडतं तुमच्या पांडुरंगा, शोभत नाही तुम्हाला. रखमाबाईला विश्वाच्या मालकाने सांगावं, रखमा काय वाटतं ग तुला? काटा रुतवणाराही मीच आहे आणि काटा काढणाराही मीच आहे. माझ्या तुकोबाची अर्धांगिनी आहे ती जिजा. ज्या तुकोबांनी अख्खं आयुष्य मला समर्पित केलं, ज्या तुकोबांनी माझ्यासाठी त्यांचा संसार पणाला लावला, त्या तुकोबाची बायको आहे ग ही जिजा. तिच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी याच्यासाठी केलेला अट्टास या पांडुरंगाने. काय ताकद असते बघा. तेरावं या पार काय राहिलं तरायचं? तुम्हीच मला सांगा. विश्वाचा मालक जर एवढ्या छोट्या गोष्टीसाठी वैकुंठ सोडत असेल, पण त्याला नवरा तुकोबा लागतो. हे लक्षात घ्या बरं का.
नवरा तुकोबा लागतो. आम्ही जरा वेगळेच आहोत. आम्ही परमार्थ करत नाही असं नाही, पण आमच्या परमार्थात सगळ्या गोष्टी इन्क्लुडेड आहेत. सगळ्या गोष्टी आहेत. आम्ही स्वार्थही बघतो, नातीही बघतो, प्रेमही बघतो, असं नाही. आपण सगळेच. मग माणसं म्हणतात मी एवढं करतो तरी देव मला पाहिजे तेवढं देत नाही. आपलं कसं आहे माहिती आहे, एक माणूस एका महाराजाकडे गेला, म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे. खरं तर हाच विनोद आहे, पण मरू द्या तिकडं महाराज बरं का. महाराज म्हणले हरकत नाही, नारळ घे, तुला वर्षात होईल. हा वर्षानं महागारी आला. म्हणला भामटा आहे तू, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला दुसरा घे, पण माणसात बोंबलू नको, झालं नाही. दुसरा दिला. हा 2 वर्षाने आला. म्हणला पक्का भामटा आहे तू, 2दा नारळ घेतला, एकदा लेकरू नाही. महाराज म्हणले आजपर्यंत माझा नारळ फसला नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसला, तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवले. महाराज म्हणले का रे, जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली सगळी बायको घेऊन आली. कळलं, त्यालाच कळलं. महाराज बरं का, तू 2दाही एकटाच आला रे, तुझी बायको कुठे आहे? ती म्हणला लग्न नाही झाली. हे साधं आहे की रे, किती नारळ दिल्यावर लेकरू होईल वडगावकर? मग मी तुम्हाला सांगते, किती भजन केल्यावर देव भेटेल? भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती, भावे विना देव नकळे निसंदेह, गुरुविना अनुभव, भावबळे आकळे एरविना कळे, करतरी आवळे, काही नलगे एक भावाची कारण, तुका म्हणे आण विठो. तुझ भावा आहे देव, हरी आसुर बाबा, हरी आसुर बाबा, तुझ ठाव आहे देव, हरी आसुर बाबा, हरी आसुर बाबा, हरी आसुर बाबा आहे देव, हरी आसुर बाबा, हरी आसुर बाबा, तुझ भावा आहे देव, हरी आसुर बाबा, हरी आसुर बाबा, तुझ भावा आहे देव, हरी आसुर बाबा, हरी आसुर बाबा. तरी हा सुलभ उपाव तर एवढं सोपं आहे की भावावरच देव आहे. अहो मी म्हणते भक्तांचा देवावर भाव आहे, यात काय नवल आहे? माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. आपलाच त्याच्यावर भाव आहे असं नाही आहे, त्याचाही आपल्यावर भाव आहेच ना. अहो काय विठ्ठलाचा भाव आहे, याला प्रेम म्हणायचं, याला भाव म्हणायचा. जिथं मी सर्वस्व करेन ही माझी आत्मीयता आहे. मला वाटतंय की सगळं मी करावं, भजन, काकडा, हरिपाठ, कीर्तन, जेवढं जमेल तेवढं करावं, करावी तातडी. मी जेवढं पाहिजे तेवढा लवकर परमार्थ, लवकर म्हणण्यापेक्षा आत्मीयतेने परमार्थाची जाण करून घ्यावी. तुकोबाराय म्हणले वयाच्या 22व्या वर्षी कळलं मला. सावध झालो, सावध झालो, हरीच्या आलो जागरणा. तिथून 20 वर्षाचा परमार्थ तुकोबांचा. किती? 20. वयाच्या 42व्या वर्षी स्वदेह वैकुंठ वास आहे तुकोबारायांचा. ताकद बघा, 20 वर्षात जगाच्या मालकानं यावं. वाडवेळ झाला, वैकुंठ श्रीरंग, काळाला किंमत नाहीये. तुम्ही किती आत्मीयतेने तो परमार्थ, किती भावनेने तो परमार्थ करता, याला महत्व आहे. हे तर सोपं आहे का दादा? 22 वर्ष फक्त व्यापार आणि संसार केला तुकोबारायांनी. नित्यनेम सोडला तर तुकोबारायांनी आत्मीयता एवढी परमार्थामध्ये दिली. पण ताकद लक्षात घ्या, माझ्या वडिलांची तुझी चरण सेवा. काही म्हणतात माणसं बापाचं मिळतं का? अरे 22-23 वर्षाची पोरगी जर कीर्तन करायच्या पात्रतेची होत असेल तर तिच्या बापाचीच कृपा आहे, दुसरं काय महाराज बरं काय. माझा बाप माळकरी, माझा आजा माळकरी, माझा पंजा माळकरी, माझ्या पंजाचा पंजा माळकरी. आमच्या घरात वारकरी संप्रदायाशिवाय दुसरं काही नाहीच रे. माणसं म्हणतात कसं काय? कसं काय नाही, तपश्चर्या. ज्ञानोबांची भिंत चालवली गेली, तुकोबांचा गाथा तरला, रेड्यामुखी वेद बोलवला गेला. हा चमत्कार नाही, हे प्रथम लक्षात घ्या. भामट्यासारखे विचार करत जाऊ नका. हा चमत्कार नाहीये. नातांच्या घरी 36 वर्ष विश्वाच्या मालकाने कावडीनं पाणी वाहिलं. 7 वर्षात जनाईसाठी वैकुंठीचा कारभार सोडून तिचं दळण दळू लागायला पांडुरंग आला. माझा गोरबा काकांसाठी माझा ब्रह्माला घडवणारा पांडुरंग मातीमध्ये हात घालून मडकी घडवत होता. अहो सखूसाठी माझा पांडुरंग सखू झाला. अहो माझ्या चोखोबारायांसाठी गुरु राखायला सुद्धा मागून माझ्या विठ्ठलाने मागं पुढं पाहिलं नाही. हा चमत्कार नाहीये.
हे संतांच्या तपश्चर्येचं त्यागाचं फळ आहे की त्यांचा संसार पांडुरंग तीरापर्यंत नेतोय. तरावया पार हा भवसागर तारायची ताकद माझ्या विश्वाच्या मालकाचं नामचिंतन देत आहे. आम्ही करतो तरी काय रे देवा, आवडीने भावे, फक्त भावनेने तुझं नावच तर घेतोय की रे. आणि जिथे भाव आहे तिथे सर्वस्व आहे. भोळ्या भाविकासी हरी हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकासी हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकासी. संतांचं कौतुक बघा, संत कधी घाबरावत नाही. जिथे श्रीकृष्ण भगवान सांगतात क्लेशोधिक तरस्तेषाम अव्यक्तासक्त चेतसाम अव्यक्ताही गतिर् दुःखम देवदभीर व्याप्यते. बाबा हे जीवन म्हणजे फार दुःखाचं आहे. तुकोबर आहे म्हणले आम्ही स्वतःला स्वाभिमानी समजतो, आम्ही दैवाचे दास पंढरी होईन भिकारी, पण आम्हाला कौतुक आहे. धन्य आम्ही दास विठोबाचे, आम्ही गर्भवासी आलोय हे कौतुक आहे. कारण आम्हाला माहित आहे इथं आल्याशिवाय हरीचं नाम येणार नाही आणि हरीचं नाम आल्याशिवाय हे 84 लक्ष योनीचा फेरा चुकणार. हे तर चालूच आहे की रे. पुनरपि जन्म पुनरपि मरणम पुनरपि जन्मी जठरे शयनम या संसारी बहुदुस्तारे कृपया पारी पाहि मुरारे. पर्याय एकच आहे, भज गोविंदम भज गोविंदम भज 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 गोविंदम. काहीच की रे दुसरं काही. मेल्यानंतर आपल्याला 4 शब्द ऐकू येतात. म्हणजे आपल्याला नाही येत पण 4 म्हणतात आपल्याला, म्हणजे जे संघ गेलेत त्यांना. हा मेलेला आपण आता काय असते 4 शब्द? राम, नाम, सत्य. आयुष्यभर येड्या तुला कळलं नाही, जाताना तरी कळू दे. राम नाम सत्य हे तू जे केलंस ते सगळं असत्य होतं. तुला मेल्यावर तरी कळावं की फक्त रामच सत्य आहे, बाकी सगळं असत्य आहे. ताकद असतं बघा ना. म्हणजे मला कौतुक वाटतं या हिंदू धर्माचं. दगडालाही देव करायची ताकद या वारकऱ्यात आहे. उगाच आम्ही पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणावर मस्तक ठेवायला 22 दिवस आणि तिथून पुढे 48-49 तास लाईनीत उभा राहत नाही. भाव आहे ना की माझा देव आहे, आणि हा भावच तर मला देवापर्यंत पोहोचवतो. आपल्या संसाठी करोनी जाई न गे माय. नुसती पंढरीची वाट धरावी आम्ही, देव पहावया गेलो तेथे. काय फरक आहे सांगा ना दादा. अहो 22-23 वर्षाची पोरगी मी तुमच्या लेकीसारखी लेक आहे. फरक फक्त एवढाच आहे, दारात तुळस आहे, घरात विठ्ठल आहे, मुखात नाम आहे, हातात ज्ञानेश्वरी आहे, गाथ्याचं वाचन आहे, हरिपाठाचं चिंतन आहे, विठ्ठलाच्या चरणावर भावनेने मस्तक ठेवलंय. आज अख्खं जग आमच्या चरणावर नतमस्तक होतंय का, तर आम्ही त्याच्या चरणावर मस्तक ठेवलंय. भाव बळे आकडे रावीना कडे करतळी आवळे तैसा हरी. करतळी आवळे तैसा हरी. करतळी आवळे तैसा हरी. भाव बळ्याकडे हरिनाम करतळी आवळे तैसा हरी.
अहो याचाच अर्थ माऊली सांगतात बघा, सर्व सुकृताचे फळ मी क्षम मी देईन. हरिपाठ नीट म्हणी जबर का, क्षमा मी देईन नाही. देवानं तुम्हाला जन्माला घातली, चूक झाली देवाची. क्षम किंवा क्षेम याचा अर्थ आलिंगन, जे कर तरी आवळे तैसा हरी. देव माझ्या इतक्या जवळचा आहे, माझा इतका जीव आहे त्याच्यावर, नुसतं मस्तक ठेवून जीवाला राहत मिळत असं वाटतं मिठी मारावी. क्षम मी देईन, आलिंगन. माणूस जवळचा असला की काय करतो, मिठी मारतो की नाही. मग क्षम मी देईन नीट. आता माणसं फार चुकीचा हरिपाठ म्हणतात. बापरकमा देवरू विठ्ठलाचे बेटी, आपल्या सेवेसाठी, संसाठी. सं याचा अर्थ सारखं, कर तरी यावळे जसा मी बघेल तसा देव आहे. भरला घनदाट सर्वागटी राम सूर्यप्रकाशक. माऊलींचं वर्णन आहे, आम्हा तया परस्परे एका नामाचीच अंतर आहे. तुझ्यात आणि माझ्यात काय फरक आहे देवा, मी तुझ्याकडे यावं, तुझ्या सारखं व्हावं. सौ म्हणजे सारखं, अगदी तसं मी तुला भेटावं. आणि देवा तू मला देव करावं. काय इतकं कसं हृदय मोठं रे विठ्ठला तुझं, करा ना विचार कधीतरी. अहो गळ्यात माळ घालावी, कपाळाला गंध लावावा. माणूस आत्मीयतेनेच बघतो त्या माणसाकडे, त्याला माहित आहे याचा आहार शुद्ध आहे, हा सात्विक आहे, सकस आहे. विचार करा. म्हणून माळ घालत जा. माळ घातलं की मरत नाही. ते म्हणचाल काही बोलता का ताई, तुम्हालाच निहून टाकीन त्या धरणात. कसं मरत नाही, नाही काढल्यावर तर जगायचं. अहो गुरुजी मला कधी कधी नवल वाटतं, खुशाल माणसं म्हणतात आम्ही नसल्यावर निसर्गाचं चक्र व्यवस्थित चालणार नाही. हा ना, माणसं माळ करायला काय उत्तर देतील याची खात्री. त्याला म्हणलं ना माळ घालीत जा, ती म्हणून आम्ही सगळ्यांनी सोडून दिल्यावर कोंबड्या कशा राहत्या. तू घाल, नको लय कोंबड्याची काळजी करू, तू घाल, आम्ही बघू काय असेल ते त्याचं पुढचं महाराज. बरं का नका रे. माळ का घालावी माहित आहे. अहो तुळशीचं पाणी अंगावर पडावं ना तरी माणसाला पटकन रोग होत नाही. संसर्गजन्य जे रोग असतात ना ते तुळशीच्या पानाने पटकन, तुम्हाला सायंटिफिकली सांगते. पण अजून नीट लक्ष देऊ नये का, त्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, ते मरत नाही याचा अर्थ मरत नाही असं नाही, मरत नाही याचा अर्थ मरत नाही असं मरत नाही. नाही सोपंच आहे महाराज बरं का. मरत नाही याचा अर्थ मरतं, पण ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे तो व्यक्ती कधी आपत्कालीन मरणाने मरत नाही, एवढी ताकद त्या कंठातल्या तुळशीच्या माळेत असते. तो लल्लाटी जे लिहिले त्या नियमानेच मरतो. सटवीचे राती जविन विसंबे वाती तसा ईश्वर निर्णय चित्ते वाहणे सदा. सटवी 5व्याच दिवशी माथ्यावर मृत्यू लिहिते, त्याच योगाने तो मरतो. त्याला चुकीचा नियम लागू होत, तो आपत्कालीन धडकला, किडण्या खराब झाल्या, नाट्याक आला असं नाही. त्याचा काळ जेव्हा संपतो तेव्हाच तो. सोपं नाही रे. माळ म्हणजे तुम्हाला साधी ताकद वाटते का दादा. अहो ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे ना त्याच्याकडे काळही यायला घाबरतो. नका जाभूत या गावा नामधारकाच्या शिवा. तिच्या सुदर्शन चक्रवर्ती अख्खी पृथ्वी फिरते अशा बापाची लेकर ती तुमच्या सारख्याला घाबरणार नाही. अरे काय कपाला गंध दादा, अरे नुसतं कपाला चंदन लावावं. ताकद एवढी चेतना शक्ती असते माणसाची. इथे काय असतं माणसाची चेतना शक्ती. माऊली सांगतात बघा, शरीरामध्ये 72,000 नाड्या, 24 नाड्या प्रधान, 3 नाड्या प्राणवाहक असतात. इडा, पिंगला, सुषुम्ना यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो. पूरक, रेचक, कुंभक श्वसनाचे 3 प्रकार. याच्यावर ज्याचा अधिराज्य आहे. 3.5 वेळे गमसली कुंडलिनी शक्ती बेंबीच्या देट्यापासून शरशस्त्राचं भेदन करत ब्रह्मरंध्रात जाऊन मिळते, त्यावेळेस माणसाला समाधी लावायची ताकद निर्माण होते. जाऊ द्या हे सगळं मरू द्या, लक्षात ठेवा इथं चेतना शक्ती असते महाराज बरं का. तर इथे चेतना शक्ती कशाला आता एवढं वाढवायचं, तर इथे चेतना शक्ती असते. सोपं आहे. आता ही आपली जी सगळी ताकद आहे शरीराची, ज्याने आपण काम करतो ते बळ इथं एकवटतं. इथे गंध लावला तर पॉझिटिव्हिटी वाढते, सकारात्मक भावना. मग बुक्का लावा, चंदन लावा, कुंकू लावा, भंडारा लावा, गुलाल लावा, काय लावायचं ते. कारण देवात कुठलाच फरक हे या ज्ञानभक्ती सहज बघतोय एक वटला मज तोची, मीही केवळ तुझं श्रुतही आहे. जिथे मी परिपूर्ण ज्ञानी आहे तिथे मी भक्ती करतोय. जर माझं ज्ञान अपूर्ण आहे तर मी फक्त ज्ञानाच्या जोरावर उड्या मारणार, भक्तीच्या सानिध्यात जाणारच नाहीये. ज्ञान परिपूर्ण झाल्याशिवाय भक्ती कळत नाही, भक्ती कळल्याशिवाय ज्ञान पूर्णत्वाला जात नाही. आणि या दोन्हीची सांगड घातल्याशिवाय मी कोण आहे हे ज्ञात होत नाही. आणि मी कळल्यावर मला कळतं तू कोण आहे, तू कळल्यावर कळतं माझं असणंच तुझ्या असण्यामुळे. काय मला कौतुक वाटतं संप्रदायाचं. हे ज्ञान जे आम्ही सांगतोय अर्थात हे पोपटपंची आहे का, तर हे आहे ज्ञानोबरायांचं. हे आम्ही सांगतोय
हे आलंय ज्ञान गुणगम्य ज्ञानदेवा लाधले निवृत्तीने दिदले माझ्या हाती. कौतुक बघा, देणाऱ्याचं सुद्धा ज्ञात जाणीव आहे. तुकोबाराय म्हणतात माझं नाही हो, माझ्या वडिलांची. ज्ञानोबा म्हणतात माझं नाही हो, निवृत्ती दासू अवधारी जोजी. हे माझ्याकडे आलंय. कधीतरी विचार करा गांभीर्याने. वय वर्ष 16 आहे माऊलींचं. जेव्हा ज्ञानेश्वरी सांगितली आहे 16, 10वीच्या पोराचं वय आहे. आमच्या पोरांना काय खावं कशा सोबत खावं याची अक्कल नाही आहे. काय ताकद असेल. माऊली म्हणतात ही ताकद माझी नाही, तशी जसेची वाट न पाहता वैसेची गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयात आहे. बाळपणीच भगवंतानी सर्वज्ञान वरलं. त्याचं कारण आहे कुणीतरी दिलं. व्यक्ती जन्माला यायच्या आधी व्यक्तीचं ज्ञान जन्माला येतं. नाहीतर 14 विद्या 64 कला 1400 वर्षाचं वय चांगदेव महाराजांचं. 5 वर्षाच्या मुक्ताईच्या चरणावर मस्तक ठेवलीच नसते आणि शिष्य झालेच नसते जर ज्ञान अगोदरचं नसतं. 5 वर्षाचं लेकरू आहे मुक्ताई. किती? 5 वर्षाचं. मड्याला जिवंत करायची ताकद ज्या योग्यात होती ना, ते चांगदेव महाराज ज्ञानी नव्हते असं नाही. भरपूर ज्ञान आहे. आपण त्यांना अज्ञानी म्हणायची लायकी नाही आपली. आपण 40 वेळा हरिपाठ पाठ करा, आपल्याला कोण म्हणलं की नाही येता काही ना, ती म्हणतो न ग मी मागं म्हणतो तुम्ही पुढं म्हणा, पुढं माझं गुत्तय. आपण त्यातले रे. आजही आपला हरिपाठाचा अभंग धड होत नाही. आपण चांगदेव महाराजांना अज्ञानी म्हणायची आपली पात्रता. ज्ञानीच आहेत ते. चुकलाय तो फक्त अहंकार आहे. जेव्हा कळलंय सत्य काय आहे तेव्हा 5 वर्षाच्या लेकराच्या चरणावर मस्तक आहे. तर ते लेकरू पांडुरंगाचं आहे. काय ताकद लक्षात घ्या ना महाराज. एका लेकराची आई व्हायला 18 ते 19 वर्ष वय लागतं बाईचं. खरं आहे की नाही ग माय? वडगावच्या माय मावल्या आहेत का गेलात? बोलत जा ना माय ग. हे तुमचं माहेर आहे ग. कीर्तनाचा मंडप म्हणजे तुमचं माहेर आहे. जनाई जेव्हा कंटाळते ना तेव्हा विनंती करते संतांना, उबगले सासरी मजाता माहेरासी न्याव. उबगले उबगले म्हणजे कंटाळले. उबगले सासरी मजाता माहेरासी न्याव. सोडा एवढा जाच तुमच्या पाया पडते. सोडा एवढा जाच तुमच्या पाया पडते. सोडा एवढा जाच तुमच्या पाया पडते. मग माहेर सांगतात जनाई, यग यग विठाबाई माझं पंढरीचे आहे. भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीची गंगा. महाराज म्हणतात खरं तुमचं जनाई. मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर. तेथील मोकाशी उभासी विठेवर. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. या मजते कवरी दाखवा तिनाचा सोयरा. वेळ तोपर्यंत दाखवा. कान हे बधीर झाले वाचा बोले बोबड. नाकमुख गळू लागले लाल आणि शेंबूड. श्वान परिगती झाली अवधी करते हाड हाड हाड. महाराज म्हणते मी नाही हाड हाड. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. मी कुणाचाही संतांना बघतो. जो कोणी पोचवेल त्यांना पोचवावं पण माझ्या मालकापर्यंत. गरडाचे पाय गरडाचे पाय गरुडाचे पाय गरुडाचे पाय. वेडा टोई वेडा टोई ठेवी वेड वेडा टोई. वेगळा वाट आना वाट वेग्याना वातो हरी वेग्याना वातो हरी आना वातो हरी. लवकर देव भेटला पाहिजे. वेळ तोपर्यंत जागा. वेळ गेली ना क्षणोक्षणी हाची. खरा देव भेटला पाहिजे वेळेच्या आधी. करावी तातडी विनंती आहे. आता जागा आता जागा आता जागा आता जागा आता जागा रे भागीलं जागा रे भागीलं जागा रे भागीलं जागा. आता जागा रे आता जागा आता जागा आता जागा आता जागा रे बाई आता जागा रे भाई नो जागा जागा आता जागा रे भाई नो.
संतांचं वर्णन आहे. चोर कोण आहे? चोर आयुष्य काळ. आयुष्य खातो काळ. सावध कुणापासून राहावं लागतं? चोरापासून. कोण आहे चोर? काळ आहे चोर. चोर निचल्या 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 निजलाय, झोपलाय. चोर झोपलाय त्यावर हुकवून पळा नाडोनी चुकून. चोर निचल्या निचल्या नाडोनी भागा. चोर निचल्या निचल्या नाडोनी भागा. आता चला आता चला आता चला आता चला आता चला रे भाई. उठा की माय बाप कैसी लागल झोप. उठा की माय बाप कैसी लागल झोप. कैसी लागल झोप. उठा उठा की माय बाप कैसी लागल झोप. जग जोगी जग जोगी जग जोगी जग जोगी. जग जोगी जग जोगी जग जोगी जग जोगी. जाग 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 बोलती. जाग 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 बोलती. जग जोगी 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 जग जोगी. विनंती देवा लोक तर काही जागे ना. उठा पांडुरंगा पांडुरंगा. उठा पांडुरंगाचा दर्शन द्या सकळा. उठा पांडुरंगाचा दर्शन द्या सकळा. झाला अरुणोदय सरळी निद्रेची वेळा. झाला अरुणोदय सरळी निद्रेची वेळा. उठा पांडुरंगाचा दर्शन द्या सकळा. पांडुरंगाचा दर्शन द्या सकळा. उठा पांडुरंगा उठा पांडुरंगा उठा पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगा. प्रभात समय 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 पातला. उठा पांडुरंगा प्रभात समय पातला. वैष्णवांचा मेळा वैष्णवांचा मेळा गरुड पायी नाचला. वैष्णवांचा मेळा गरुड पायी नाचला. वैष्णवांचा मेळा गरुड पायी नाचला. एवढं देवापर्यंत जाईपर्यंत आहे तिथं पण सुटतोय बरं याच्यातून. जाग्यावर ठाईचं बैसोनी. काय केलं पाहिजे? करावं या पार भव सिंधू. करायचं काय? वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव. वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाणा जाणा. वासुदेव वासुदेव म्हणा म्हणा. दुर्लभ जाणा. वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव 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 म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव वासुदेव. वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव 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 वासुदेव. ज्यात अडकलाय ना नाथ बाबा सांगतात बेकार आहे बरं. पिंगा का बाई पिंगा.
गा धांगड धिंगा ग. हे आयुष्य आहे नाथबाबांची गवळण आहे. आयुष्य म्हणजे नुसता धिंगाण आहे. याच्यात एकच सत्य आहे, तुम्ही राम रंगी रंगागे. हे ज्याला कळलं ते रावया पार, नाही कळलं क्षणोक्षणी आजी. म्हणून कळवून घ्या, करावी तातडी. त्याचं कारण आहे नाशिवंत जाणार चोर आहे हो. एकदा घातला ना काळाने फेरा, नाही रे अदश्च मुलांनी संततानी कर्मानुबंधिनी मनुष्य लोके. कर्माने बांधलेला माणूस आहे. फक्त विनंती एवढीच आहे, जेवढं आहे तरी तेवढं तरी जगता यावं याच्यासाठी तुझा वारकरी होता यावं. मला कळावं की हे तुझ्यामुळे देवी दिला देह, नाहीतर अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चमण्यम चतुर्विध. चालवणारा, बोलवणारा, दाखवणारा, जगवणारा हे सगळं सोडा, अन्न पचवणारा सुद्धा विठ्ठल. काले हे शरीर कोणाची आस ते, काले शरीर कोणाची आस ते, काले हे शरीर कोणाची आस ते, काले हे शरीर कोणाची आस ते, श्रीरंग वाचून कोण आहे मला सांगा. देखवी ऐकवी माणसं म्हणतील कस काय. अर्जुना, चालवणारा बोलवणारा सोड, जठरामध्ये आग्नी म्हणून जो वास करतो ना, तो मी जगदीश्वर, तो मी राम, तो मी कृष्ण, तो मी विश्वेश्वर. म्हणून जुन्या बायका स्वयंपाक करताना पहिला घास चुलीत द्यायच्या. तुमच्या माय मावल्या स्वयंपाक केला की पहिला घास काय करायच्या. होय ग वडगावच्या माय मावल्या, जुन्या बायका गॅसवाल्या तुम्ही बी देत जा. द्यायचं असतं महाराज बरं का. अग्नी पचन क्रिया करते, तोही मीच आहे रे. कुठल्या बेससवर भगवंताचं अस्तित्व नाकारतं. हा भवसागर तारायची ताकद, तरले तर ती हा भरवसा. नाम धारकाचा ठसा. लिहून देतो नामचिंतनाने तरणार, आणि लिहून देतो नामचिंतनाशिवाय तरणार. एकच पर्याय. आपण आम्ही म्हणलं देवा आम्ही संसारिक आहेत, हे बंधन आम्हाला असणारच आहे. कर्माने बांधलेली आम्ही असणारच आहोत. आमचा मृत्यू जन्म कर्मावर तर अवलंबून आहे. मग विठ्ठला आम्हाला कर्म नाही रे नाडता येणार. मी कुठं म्हटलो नाडा. बोलावा विठ्ठल, पहावा करावा विठ्ठल. ज्या चोखोबांनी आयुष्यच पांडुरंग केलं त्या चोखोबरांचा संसार तरला गेला नाही का. 27 दिवस विश्वाचा मालक राहिला. 9 महिन्याची बाळंतीण बायको आहे. 9 महिने पूर्ण झाले. सोयराबाई नाव चोखोबराच्या बायकोचं. काय नाव लक्षात ठेवा बरं. सोयराबाई नाव चोखोबराच्या बायकोचं. माझ्या शब्दांना माफ करा, पण थोडं जाती धर्म पंथ येतं खूप चालतं, त्या हिशोबाने थोडं मागच्या जाती चोखोबरा जन्माला आले. कोणी बाळंतपण करायला तयार नाहीये चोखोबराच्या बायकोचं. डोळ्यातनं पाणी आलंय बायकोच्या. स्वामी बायको म्हणून कधी काही मागितलं नाही, फाटक्या पदरावर संसार केला तुमचा. पण विनंती आहे माझी, आई होतीये मी आता, माझ्या लेकराच्या भविष्यासाठी काहीतरी बोलणं गरजेचं आहे. घरात खायला प्यायला नाहीये, लेकरू वाढवणार कसं आहोत आपण. नुसतं विठ्ठल विठ्ठल म्हणून आयुष्य चालतं का. भजन करून कुठं संसार फुलतो का. पाया पडतो तुमच्या. विनंती आहे माझी, कामधंद्याचं बघा, लेकरू होणार आहे आपल्याला. रागाला चोखोबरायला माझी बायको माझ्या भजनाला चुकीचं ठरवतीये आणि तिला वाटतंय की मी भजन करतोय म्हणजे मी चुकतोय. जर माझ्या भजनाला कोणी चूक म्हणत असेल तर त्याच्यासोबत मला राहायचं नाहीये. चोखोबरांनी 9 महिन्याची बाळंतीण बायको घरात टाकून रागात बहिणीच्या घरी गेले. बहिणीचं नाव निर्मला. चोखोबराच्या बहिणीचं नाव निर्मला. निर्मलाच्या घरी गेल्या चोखोबराय. 9 महिन्याची बाळंतीण बायको घरात टाकली. घरात आई ना बाप, बहीण ना भाऊ, सासू ना सासरा,
काय करणार आहे एकटी बाई? चोकोबाची कांता असे ती गर्वीनं झाले ती पूर्ण नवमास. नामदेवरायांचा 47 चरणाचा अभंग आहे. 9 महिने पूर्ण झाले. उलटले 2 प्रहर. 2 प्रहर उलटले पण नवरा जेवायला घरी आला नाही. बायको शेवटी चिंता वाटायला लागली. संतांच्या बायका संतांसारख्याच होत्या. बोलायच्या खरं पण मनात काही त्यांच्या नसायचं. संतांना बायका गोड घेतल्या म्हणूनच कदाचित त्यांचा परमार्थ पूर्णत्वाला गेला. बायको फार गोड होत्या संतांच्या, फार गोड. देवाकडे विनवणी केली. देवा चुकलं माझं तोंड फटकळ बोलून गेले. इठ्ठल इठ्ठल करीत होता पण तोंडासमोर तरी बसला होता. माझ्या तोंडासमोर छवी गेला. भांडल्यावर वाटतं महाराज आहे की नाही. उगच बोलले. माय तुम्ही लय गोड आहे ग. तुम्ही वडगावच्या बाया तुम्ही तर लय गोड आहे ग. आई शपथ तुमचं तोंड सोडलं तर तुम्ही लय गोड आहे. हे थोडं प्रॉब्लेम आहे त्याचा पण तोही स्वभाव आहे. बायकांचा स्वभावच असतो. पोटात राहत पण सांगावं ग माय सांगावं. नाही असं आवलीनंही सांगितलं पण देवा सांगू. आवली विठ्ठलाला म्हणायची बरे नाही केले माझे माय बापे. शब्द किती वाईट बघा. पदरी बांधिले भिकाऱ्याच्या. कुणी विचारलं काय तुझ्या नवऱ्याकडं काय सांगू. संपत्ती तुटकाच विना त्याला 2 तारा माझी रचरा पंढरीच्या माझी रचरा पंढरीच्या. असं नवरा माझा मग राहिलं का तिचं. तुझ्यासारखी श्रीमंत बाई जगात नाही दादाजीचा नवरा तुकोब आहे. ताकद लक्षात घ्या हो. अशीच होती आमची सोयराबाई. वाईट वाटलं देवा कुणी नाही हो. अवघडलेली बाई आहे मी. आणि बाळातपणात कोणतरी सोबत कोणतरी म्हणण्यापेक्षा नवरा का ग माय. आयुष्यात सासूनं बोलावं सासऱ्यानं बोलावं जावेनं बोलावं नंदेनं बोलावं गावानं हिनवावं फक्त नवऱ्यानं म्हणावं कशाला बनावर घेते मी आहे ना. बाई आनंदानं सासरवास सुद्धा सहन करते. अगं किती दुःख पदरात पडू द्या पण नवरा जर साथीला असेल ना तर त्या दुःखाचं सुख करायची ताकद माय माऊलीत असते. नवरा फक्त सोबत पाहिजे. खरंय का खोटं आहे ग. माझं झालं नाही म्हणून विचारते. माझं झाल्यावर येईल मला अक्कल. बरं ती बी मी माझ्या तोंडचं म्हणत नाही हो सदानंद महाराज. बरं का सुनील दादा मी तोंडचं कशाला म्हणू. माऊली म्हणतात जरी सख्याचा जिवाळा बाय सासरवासच आहे. प्रेम हा मी कशाला म्हणू महाराज. माऊली म्हणतात. माऊली म्हणतात प्रेम नवऱ्याचं भेटलं की बाई सासरवास सहन करते. खरं राजेश महाराज विचारलं आपलं महाराज बरं का. खरं आहे ना असंच असतं दादा. प्रेम नवऱ्याचं भेटलं पाहिजे का गुरुजी. प्रेम नवऱ्याचं भेटलं पाहिजे. बरं मी म्हणत नाही तू कवराय सुद्धा म्हणतात शहाणा तो नाही. मग आता तो परमार्थाचा असला काय आणि संताराचा असला काय. जयाचे आही कधड नाही तयाची परित्र पुस्ती काही असं वर्णन आहे ना माऊलींचं महाराज. म्हणून विनंती आहे धनी शाना लागतो. अहो ज्याच्या आयुष्यावर त्याच्या सोपवून माझं आयुष्य आले त्याच्याशी गाठ बांधली देवा. कोणी नाही त्याच्याशिवाय आधाराला. घरात काहीच नाही रे पांडुरंगा तुला तरी किव येऊ दे. आयुष्यभर तुझं नामचिंतन केलं माझ्या नवऱ्याने. आज माझी सगळ्यात सुखाची वेळ आहे तर माझा नवरा सोबत नाही की रे. पाया पडते देवा तुझ्या माझ्या नवऱ्याला पाठव. पण भक्ताच्या भजनात साक्षात देवही भंग करू शकत नाही. नावडे जनधन मायबापही नाकारतात संत जेव्हा विषय परमात्म्याच्या नामचिंतनाचा येतो. मग देव म्हटले चोखोबा माझंही ऐकतील याची काही खात्री नाहीच आहे. कितीतरी विचार करा. वडगावकर 2 रुपयाची मदत केली माणसाने तर आयुष्यभर हंगून काढतात. माणसं काढतात की नाही. वाईट काळात थोडी साथ दिली तर आयुष्यभर म्हणतात त्याला मी मोठं केलं म्हणतात की नाही. थोडंसं करावं आणि आयुष्यभर सांगावं. एकदाच घालायची पंगत पण आयुष्यभर बसायचं सांगत घातली होती बाबा घातली होती. असं जग आहे रे दादा हे. या जगात कोण कोणासाठी काही करत तर त्या माणसांची पात्रताही तेवढी नसते रे. साधी माणसं आहेत ती. साधी माणसं आहेत ती. विश्वाचा मालक आहे तो. त्रैलोक्याचा नाथ आहे तो. पंढरीचा बाप आहे तो. माझ्या पंढरीच्या बापानं साडी नेसावी कपाळाला कुंकू लावावं डोरलं घालावं बांगड्या घालाव्या आणि चोकोबराच्या बहिणीचं रूप घ्यावं. एखाद्याला म्हणलं माझ्या जीवाचा प्रश्न आहे साडी नेसतो का माझ्यासाठी 5 मिनिटे. पुरुष काय म्हणते मर तिकडं गडी मी तो यासाठी साडी नेसून बांगड्या घालू का. मर पण बांगड्या घालीत
साडी नेसत साधी माणसं आहेत दादा, आपण जगाच्या मालकानं साडी नेसली, कमीपणा वाटू दिला. निर्मलेचं रूप घेतलं जसंच्या तसं, 10वं चरण आहे त्याच अभंगातलं. चोखोबाची बहीण वहिनी उघडादार हाक मारी, हाक मारी. वहिनी उघडादार हाक मारी. द्या पण आता कसं आहे, जाऊ द्या महाराज बरं का. चोखवाची बहीण झाला शारंगधर, वहिनी उघडादार हाका मारी. विश्वाचा मालक हाका मारतो, ओ वहिनी वहिनी ओ वहिनी कोण आहे? निर्मला ताई मी. तसा ननंद आल्यावर आनंद होत नाही, कारण तिचं नावच ननंद आहे. न देती आनंद, तिचं नाव ननंद. लय खुशी होऊ नका, लय गुदगोल्या झाल्या तुम्ही बी कुणाच तरी नंद आहे त्या, लय गुदगोल्या होऊ देत जाऊ नका. ननंद आल्यावर आनंद झाला पाहिजे, ती घरची लक्ष्मी आहे पहिली, तिच्यानंतर तुम्ही आलात. अरे ज्या भावानं आपल्या बहिणीसाठी आयुष्यभर आपल्या घराची दारं रिकामी टाकली ना, विश्वास देते बहीण म्हणून, त्याच्या घरी कधीच समृद्धी सौख्याला ऐश्वर्याला कमी राहणार नाही. फक्त दारं आयुष्यभर बहिणीसाठी उघडी ठेवा. लय इस्टेटीसाठी. आणि तुम्हाला बी सांगते, काय कमी ग तुम्हाला, देत जा सही. काय मरता होय ग, देत जा. त्या सह्यामुळं बापाच्या श्राद्धाला आली नाही का, सई नसते येत. अगं बाप मेला तुझं, कोण आहे तुला, तुला भावाशिवाय तुला. आणि ज्याला नाती सांभाळता आली नाही त्याला परमार्थ कळणार आहे दादा. साधा प्रश्न आहे ना माझा. ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कळणार आहे. ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय कळणार आहे. लय परमार्थ करून मजा नसते. आईबाप तरी कळावे. तुका म्हणे माय बाप आहे अवघी देवाचीच रूप आहे. वर्णन माझं नाही, तुकोबाराय साक्षात सांगतात. बाप तरी कळलं पाहिजे रे. बाप कळला म्हणजे पांडुरंग कळला. बापाची जागा फक्त पांडुरंग घेऊ शकतो आणि पांडुरंगाची जागा फक्त बापच घेऊ शकतो, हे सामर्थ्याने लक्षात घ्या. दुसरं कोणी घेऊ शकत नाही. म्हणायला भरपूर असतात पण बाप तो उगच माऊली म्हणत नाहीत. बाप करी चोडी लेकुराचे ओढी, आपली कुरबंडी वाळवणी वाळवणी, आपली कुरबंडी. एकाएकी केला मिरासीचा धणे, सर्व देऊन टाकतो रे. काय देत नाही बाप मला सांगा. अरे त्याला वाटतं मी शिकलो नाही, माझ्या पोराने शिकावं. मला सुख भोगता आलं नाही, माझ्या पोराला भोगता यावं. जो आनंद मला भेटला नाही तो माझ्या पोराला भेटा. एकाएकी केला. कितीतरी हे लक्षात घ्या, रामाचं आयुष्य दशरथाची कृपा आहे. दशरथ पुत्रवियोगाने मेले आणि ब्रह्माला दशरथाने सांगितलं माझं उरलेलं आयुष्य रामाला द्या. म्हणून रामाने आनंदाने अयोध्येचा भोग भोगला. त्याचं कारण दशरथ आहे. कोणतरी म्हणतं रामानं सीतेला वनवासाला पाठवलं. अरे येड्यांनो, देव आहे तो. ज्याला लोकाचं मन कळतं त्याला बायकोचं पावित्र्य कळणार नाही का. अगं वेड्यासारखं काही बोलत जाऊ नका रे. आणि एक परीट म्हणला म्हणन तुमची बायको रावणाकडे होती म्हणन, तुम्ही राम आहे म्हण, आणि तुम्ही राम आहे तर तुमच्या रामाला कळलं पाहिजे असं आपण ठेवून घ्यावं का. आणि लोकांना ज्ञान शिकवते राम, मग आपल्या मन राम म्हणला मग जा मग तू वनवासाला. असं कसं रामायण असेल दादा, नसतं रे. दशरथ पुत्र वियोगाने मेले, गरिमे दशरथ वियोगे मेला. हे गिल्ट त्यांच्या मनामध्ये की माझ्या वचनामुळे माझ्या पोराला वनवास भोगावा लागला. याच्यामुळे दशरथ गेले. दशरथ पुण्यवान राजा होते. अयोध्येत माणूस म्हातारा होत नव्हता, अशी अयोध्या होती दादा. आणि त्या अयोध्याचा राजा दशरथ इतका पुण्यवान, ब्रह्माला सांगावं माझं आयुष्य बाकी माझ्या पोराला द्या. अरे काय रामायण, आणि काय आम्ही त्याचे वारसदार, काय आम्ही भाग्यवान वारकरी की ते आम्हाला ऐकता यावं, बोलता यावं, जगता यावं. सामर्थ्याने लक्षात घ्या, रामाचं आयुष्य सुद्धा बापाच्या पुण्याईवर आहे. तो जगाचा मालक आहे राम. हे रामायण आहे. मग राम आणि सीता एकांतात बसल्यावर सीतेला राम म्हणले काय सांगू सीते, तुला दिसलो नसतो आज जर माझ्या बापानं आयुष्य दिलं नसतं मला. हा माझा आनंद माझ्या बापाच्या पुण्याईचं फळ आहे. सीता म्हणली म्हणजे आत्मा बापाचा आहे, शरीर रामाचं आहे. सीता म्हटली असा संसार मला जमणार नाही देवा. जनक राजाची सत्वशील कन्या आहे मी. असा संसार कसा करू मी. आत्मा सासऱ्याचा, शरीर नवऱ्याचं. माफ करा मला, इथपर्यंतच जर माझा आणि तुमचा काळ असेल तर मी इथपर्यंतच ठीक आहे.
इथून पुढे माझा आणि तुमचा सहवास राहणार. म्हणून सीतामाईने सत्वासाठी अयोध्येचा राजभोग सोडला आणि सत्व संभाळण्यासाठी माझी माय गर्भातल्या लेकरानिशी वनवासाला गेल्या आणि वनवासात लवकंशला जन्म दिला. हे रामायण आहे. सत्वासाठी राजभोग सोडते ती सीता आहे आणि बापाच्या पुण्यावर जगतो तो राम आहे. कारण नसताना ज्या भावाने आयुष्य वनवासात घालावं तो लक्ष्मण आहे आणि फक्त बिभीषणाने द्वेषात रामाची साथ द्यावी म्हणून रावणाची अख्खी लंका गेली. विचार कधीतरी करा, बिभीषण व्हायचंय का लक्ष्मण व्हायचंय? रावण कसाही असू द्या, पण भावाचं काम असतं. त्याने आपल्या भावाचं कधी उघडं केलं नाही पाहिजे. फक्त बिभीषणामुळे रावण मिळाला आणि फक्त लक्ष्मणामुळे रामाचा वनवास स्वर्गासारखा सुखाचा झाला. शेवटी भाऊच आहे की रे. काय काय असतो रे वारकरी संप्रदाय? बघा ना, कितीतरी विचार करा. उगच नाही रे. सोयराबाई म्हणली देवाला, जागेवर आली तुम्ही येत जा महाराज बरं का. सोयराबाई म्हणली देवाला, देवा कोणीच नाही हो मला. आणि शेवटी अनाथाचा नाथ जनार्दन माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, ज्याला कुणी नाही त्याला कोण आहे? देवेन दादा. देवानं यालं, हाका मारल्या, दरवाजा उघडावा, नंदेला बघावं, मिठी मारावी. ताई बरे बाई केले देवे धाडियले. बरं बाई केलं, देवानं धाडलं. देवानं धाडलं. वडगावकर देवान धाडलं का? देवाला दादा. अहो जिला नंदन म्हणून मिठी मारून सोयराबाई रडत होती तो विश्वाचा मालक पंढरीश पांडुरंग परमात्मा होता. काय सौभाग्य होतं त्या बाईचं. जगाच्या मालकाला मिठी मारून आसवं गाळायचं पुण्य तिच्या पदरात चोखोबरायामुळं पडलं. तरावया पार संत समागमी धरावी. संतांची अर्धांगिनी आहे. जगाच्या मालकाला मिठी मारायचं सौभाग्य दादा. काय कौतुक करावं. देव आलाय. बाळांपण 2-4 दिवसाने झालंय. माय कोणी कुणासाठी करत नाही ग. घाण ना घाण काढली माझ्या पांडुरंगानं. आंघोळ घालावी, उठणं लावावं, वेणी घालावी, साडी नेसवावी, दारातल्या झाडलोटापासून घरातल्या स्वयंपाकापर्यंत सगळं करावं. 12व्या दिवशी बारसं करावं. घरात खायला नव्हतं. बारसं कसं? विश्वाचा मालक दारात आला. संपत्तीला काय कमी आहे? अहो ज्याची बायको लक्ष्मी आहे, लक्ष्मीचा धनी तो. असं बारसं केलं की पंचकृषीच्या डोळ्याचं पारणं फिटलं दादा. इतकं गोड बारसं केलं आणि नाव ठेवलं बारशा दिवशी कर्ममेळा. चोखा मेळ्याच्या मुलाचं नाव काय? कर्ममेळा. पोरग झालं चोखोबरायला. आहा हा. अख्ख्या गावाला, अख्ख्या पंचकृषीला आनंद झाला. काहीच नव्हतं चोखोबाच्या घरात. कुठून आलं, कसं आलं, कुणी दिलं, देव जाणे. बहीण आली म्हण त्यांची, श्रीमंताची आहे म्हण. हायचून साधी श्रीमंताची का? द्वारकेचा राज आहे. सोन्याच्या सिंहासनावर बसतो, सोन्याचा मुकुट घालतो का? गरीब बहीण आहे का हिची? हा काय दादा, काय चोखोबरायाची बहीण. साधं नाही रे. 27 दिवस देवाने प्रत्येक काम केलं चोखोबरायाचं. किती? 27 दिवसानं चोखोबरायला आठवलं माझी बायको बाळंतीन होती. काय झालं असं तिचं? वडगावकर, हा फरक आहे आपल्यात आणि संतात. आपण पंढरपूरला गेलो की ड्रायव्हरला म्हणतो गाडीचं तोंड वळवून ठेवू म्हणजे आले आले निघा येते. तेवढा बी वेळ नको ना जायला, म्हणजे आपलं वळवूनच ठेवू ना. कळतं ना दादा? फरक आहे आपल्यात आणि संतात. आयुष्य घालवतात संत. 27 दिवसांनी गर्भवती बायकोची आठवण झाली. पहिलंच बाळ होतं दादा, दुसरं तिसरं नव्हतं. पहिलंच बाळ होतं दादा. 27 दिवसानं बहिणीला म्हणले, निर्मले माझी बायको बाळंतीन होती, काय झालं असं ग तिचं? निर्मला म्हणली, दादा काय वाटतं का रे? गरीबच निर्मला बी, कुठं श्रीमंताच्या घरची. शेजार पाजारच्या माणसांकडनं बायकांकडनं थोडं थोडं गोळा केला, अन्न शिदोरी बांधली भावासाठी. बहीण ती बहीण असते दादा. शिदोरी बांधली, डोक्यावर ठेवली, जा म्हणे आता तरी. चोखोबराय निघाले. देवाला कळलं दादा, देवाचं वायफाय हायफाय, वायरलेस कनेक्शन मा पांडुरंगच दादा. हा ना, सगळं कळतं. देव निघालं, कळलं मारा चोखोबराय देवाला. लगेच देव इकडं, वहिनी आता मी येते. वहिनी म्हणलं, थांबा तसं नका करू ताई, माझ्या घरधनाला येऊ द्या. माझ्या हातात काय कारभार आहे का? नोटबंदीच्या काळात जमा केले होते जरा, पण सगळेच गेले ना कोरोनात. हा आता काय माझ्याकडं नाही राहिलं. माझ्या हातात काही नाही, माझ्या धनाला येऊ द्या. धनी आलं की तुम्हाला साडी चोळी करते, चोळी शिवी येते तुम्हाला, चोळी शिवते तुम्हाला आणि मग धाडते. नाही नाही, माझं धनी रागावतील मला. कुणाचं? हे सगळ्या जगाचं धनी. पण नाटक करायला पांडुरंग 1 नंबर, कारण तो हाय कर्नाटकाचा.
त्याच्या नावातच नाटक आहे महाराज बरं का. देवने नाही 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 येते 4-5 बायाला गोळा केलं, हळदी कुंकू तरी लावते ताई, हळदी कुंकू लावलं आणि देव सगळ्याचा निरोप घेऊन निघाला. अहो थोडं पुढं जाणार तोपर्यंत चोख वराय आले का ग वडगावच्या माय मावल्या, असं तुम्ही बाळांची नाही 9 महिन्याचे आणि तुम्हाला सोडून नवरा गेला आणि महिन्यानं आला कसं स्वागत करचाल ग होय काय वडगावच्या माय मावल्या. सहस्त्रदीपे दीप कैसी प्रकाशनी प्रमा, कैसी प्रकाशनी प्रमा. काय गोड स्वागत करतील महाराज. ओ वाळीनं माय माझ्या शारंगला धरा, माझ्या पंढरीनाथा. कस करताल ग माय, तुम्ही सांगा कस करताल रे दादा. जागेवरच तिथं थांब, पुढे येऊन नको तिथंच. चला अवघड आहे दादा महाराज बरं का. मी सांगण्यात मजा नाही, तुम्हाला ज्ञात आहे हे की नाही. पण संतांच्या बायका संतान सारख्या सुरुवातीलाच म्हटलं मी. एका शब्दानं तक्रार केली नाही सोयराबाईनं. काय बायको म्हणा दादा, एका शब्दानं तक्रार केली नाही. हातातला कर्ममेळा घेतला, त्याला चोख भरायच्या हातात स्वामी कर्ममेळा. पण बाईचं तोंड ग बसत नाही. लगेच म्हणल्या ताई गाठ पडल्या का. कुठल्या निर्मला ताई. चोख भराय म्हणले मी बाळांपणात नव्हतं म्हणून बायको डोक्यावर पडली काय की. हा ना आता मीच निर्मलेकडे राहून आलो आणि ही म्हणतोय निर्मला ताई गाठ पडली का. इडी का तू, कुठून आले तुम्ही. हे काय आपलं श्रीगोंद्यावरनं वळलाव, मग हे काय या धरणाच्या कडकडनं आणि गेलो मग रानात. असं गेलो महाराज बरं का. मग धरणावरच गाठ पडायला पाहिजे होती तुमची त्यांची. असं काय म्हणता इडेक तुम्ही सोयराबाई. बरं मी इडी, बरं मला नाही अक्कल. आणि ह्या माय मावल्याला विचारा बरं का ग माय मावल्या होत्या का नाही ग निर्मला ताई. हो ग वडगावच्या माय मावल्या होत्या का नाही. होत्या ग होत्या होत्या. ह्यांनीच कुंकू लावलं, एकीनं तोंड भरून कौतुक करावं. काय सांगू तुम्हाला चोखोबा, आयुष्यात एवढ्या बहिणी बघितल्या पण तुमच्या बहिणीसारखी बहीण पाहिली नाही. काय कौतुक करावं चोखोबा. अहो घाण घाण काढली तुमच्या बायकोची पत्रवाळ्या सुद्धा उचलले हो माणसाने जेवलेल्या. चोखोबा अहो आयुष्यात कधी काही मागणार नाही पांडुरंगाकडं, पण कधी देव भेटला तर तुमच्या बहिणीसारखी बहीण मागेल. चोखोबा आयुष्यात काहीच कमी पडणार नाही ज्याला तुमच्या बहिणीसारखी बहीण भेटली. पाणी आलं डोळ्यातनं चोखोबाच्या, पंढरीकडे हात केला, विठ्ठलाच्या चरणावर मस्तक ठेवावं आणि आत्मीय येते ना चोखोबरायांनी म्हणावं देवा काय केलं रे विठ्ठला. कधी चांगल्या दुधाचा अभिषेक नाही, कधी चांगल्या वस्त्राचे कपडे नाही, अरे कधी तुला चांगली आरती नाही. गुर राखत राखत विठ्ठल विठ्ठल म्हणणारा चोखा हा. किती दुःख सोसलं रे पांडुरंग माझ्यासाठी. विश्वाचा मालक तू माझ्या दारात साडी नेसून राहिलास की रे. पंढरीचा बाप तू माझ्या बायकोचं बाळणपण आई म्हणून केलंस की रे. देवा कसं तुझं ऋण फेडू. अरे विठ्ठल विठ्ठल म्हणावं माझा संसार पहिलं तिराला पांडुरंगा तुझ्या हाताने न्यावा एवढी ताकद जर तुझ्या नामात आहे विठ्ठला तर हा चोखोबा करावा विठ्ठल. आयुष्यात लागतं दादा ज्याने कर्मच पांडुरंग केलं तराव या पार. त्याचा भवसागर माझा पांडुरंग तराला नेतोय. म्हणून तर माझे माऊली म्हणतात देवा नाही काही जमलं तरी हरकत नाही माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने नगुडी. ज्ञानियांचा ज्ञानी मी, योगियांचा योगी मी, पण मी सांगतो नलगती सायास जावे सुखे येतो घरा नारायण द्वारकेचा राणा पांडवा घरी योग याग विधी वायाची उपाधी. अरे देव येतो देव, मी ज्ञानोबराय सांगतात देव येतो तो संसार पहिलं तिराला नेतो. विचार करा दादा परमार्थच केला तर पहिलं तिराला जगाच्या मालकाने संसार न्यावा आणि हा परमार्थ संताच्या संगतीशिवाय नाही आहे. म्हणून ज्याला कळावं त्याने विचार केला, ज्याला कळालं नाही त्याच्यासाठी विनंती आहे. घाबरवत नाही बरं संत. संत घातली या भय, संत कधी घाबरवत नाही. संत आश्वासन विश्वास देतात, सोडायचा मार्ग सांगतात, त्यातनं निघायचा मार्ग सांगतात. कायम लक्षात ठेवा देव कोपत नाही. देव कधी कोपत नाही, कोपतो तो देव नाही. विनंती माझी उगा अंधश्रद्धेच्या बाहेरनी पडू नका. महाराज लोकांच्या पाया पडल्यावर लेकरू होतं म्हणून माणूस आहे का भूतही. तुम्ही प्रॅक्टिकली पण विचार करीत जा ना. अशी महाराज लोकांच्या पाया पडून पोरं झाली असती, बायको बॉम्बलाई गेली असती. भाषा माझी नाही, मी कशाला बोलू. 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. नेने फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान. तुकोबरांचं स्पष्ट मत आहे भवसागर तरायचा. याचा अर्थ या जीवनामध्ये माझं आयुष्य कुठल्या कारणास्तव आलं याचं ज्ञान मला व्हावं. हा भवसागर तरला गेला तोपर्यंत मी विचार करावा की मी आहे ते चुकतोय की बरोबर आहे. जेव्हा सत्य कळावं, ज्या दिवशी तुम्हाला सत्य कळेल त्या दिवशी तुम्हाला जीवाची भीती वाटणार नाही. हे सगळ्यात मोठं सत्य. सत्य कळल्यावर काळ आपल्याला घाबरवू शकत
पण जोपर्यंत सत्य कळणार नाही भवसागरात आहे तोपर्यंत आयुष्य खातो काळ सावधान भीती आहे भीती संपवायची ताकद करावी तातडी परमार्थाची म्हणून विनंती अभंगाचं प्रथम चरण क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी विश्वाच्या मालकाची कृपा आहे त्याचं नाम गोड करायची ताकद तुमच्या कंठात आहे काय हवं अजून आयुष्यात बस आणि म्हणून माझे ज्ञानोबा तुकोबा म्हणतात देवा काही नाही जमलं तरी हरकत नाही मला तुझं नामचिंतन कळावं मी काळाला घाबरत नाही म्हणून तर 42व्या वर्षी वैकुंठ गमन आहे आणि 21व्या वर्षी संजीवन समाधी आहे नाहीतर सोपं आहे का दादा वयाच्या 21व्या वर्षी या विश्वाचा कारभार पूर्ण करून 21 वर्षाच्या तरुणाने संजीवन समाधी घ्यावी वारकरी संप्रदायाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे ज्ञानोबाराय 750 वर्ष झाले समाधी घेऊन पण आजही माझ्या ज्ञानोबाराय जिवंत हे आम्ही सिद्ध करून दाखवू शकतो एवढी ताकद आहे ते योगी आहेत योगी मरतही नाही आणि ही अवस्था त्याची असते मी जी तुम्हाला कुंडलिनी शक्ती सांगितली ना मगाशी हे त्याचं वर्णन आहे म्हणून फार काही नाही देवा आम्ही तेवढी ताकदवर नाही आहेत आम्ही म्हणजे आसोनी संसारिक माणसं आहेत आमच्यासाठी काहीतरी सोपं सांगा तुकोबा तुकोबाराय म्हटले अगदी सोपं सांगतो काही नाही हरिमुखी गाथा अगदी सोपं ज्ञानोबाराय सांगतात नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरी हरी उच्चारणी अनंत पाप जातील लयासी क्षणमा तृणाग्नी मेळे झाले तैसे नामे केले पता हरी हरिमुखी म्हणा हा म्हणा ना सोपं आहे ना दादा तेवढंच म्हणा कशाला असं असं कशाला मरता असं मरा ना कळलं तुम्हाला दादा अवघडात नका जाऊ सोपं आहे शेवटी हे ठरलेलं आहे आयुष्य जाणारच आहे पण त्याच्या आधी जर मला पांडुरंग कळला तर गेल्याचं दुःख नाही आहे आणि या दुःखासाठी आम्हाला जगायचं नाही आहे आम्हाला आत्मिक सुखाची अनुभूती पाहिजे म्हणून विनंती आहे तुकोबाराय सांगतात थोडे सावध व्हा जसं मी झालो हरीच्या आलो तसे तुम्ही थोडे सावध व्हा कारण सावध व्हायचं कारण आहे नाशिवंत देहाचा ना रस कळ झालंय सावधान ओके कळलं त्यालाच कळलं मला सावधान म्हणून तर लग्नात सांग का म्हणतात शुभमंगल तुम्ही गुतलीच महाराज जाऊ द्या काही नाही पण हरकत नाही ना तरी दरवी जैसी रिगोणी नाना रसी परी रस स्वादासी नेनी जेवी माऊली सांगतात बिंदास्त संसार करा पण कसा करा याचं वर्णन ज्ञानोबाराय करतात एक वस्तू आहे आमटीत जाती पिटल्यात जाती वर्णात जाती
पदार्थ नाहीये, वस्तू आहे. उलतण्याची बहीण आहे. उलतणं माहिती? उलतणं तुमच्याकडे काय म्हणतात उलतण्याला? उलतणं. बरं असू द्या महाराज, बरं का शब्दाचा उच्चार वेगळा आहे, तसा शब्द एकच आहे. उलतणं काय उलतणं काय? हां तिकडं कुठंतरी सराटा म्हणतात. कुठल्या भागात तरी सराटा कुठे म्हणतात बाबा? हां तिकडं सराटा म्हणतात. सराटा म्हणलं खरं आहे तुमचं. आमच्याकडे सराट्याचे काटे आहेत बाबा, तुमच्याकडे सराटा. तर ती असं ते उलतणं त्याची बहीण आहे. कोण? पळी. दरवी म्हणजे पळी. संसार कसा करा? पळीसारखा. ती आमटीत जाती, वरणात जाती, पिठल्यात जाती. तिला महागारी आल्यावर विचारायचं प्रेमानं, का ग पळी माय आमटीत जाऊन आली? मग आमटीत तिखट झाली का अळणी झाली? पळी माय सांगती का? एवढी ढवळू ढवळू येते की, पण सांगत ना तरी दरवी जैसी रिघोनी नाना रसी परिते रस स्वादासी नेनी जेवी आलिप्त कमळ जळी जैसे पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोणी तैसे असावे. हा दिलाय ना देह, पण ह्याच्यावर लय जीव लावू, कारण हा कसा आहे? नाशिवंत आहे. हे कळणार कधी आहे? संत समागमी. संतांशिवाय कळणार नाही याचा खरा अर्थ काय आहे. महाराज जर ज्ञानोबा तुकोबा तुम्ही नसतात तर माय कळली नसती, बहीण कळली नसती, भाऊ कळला नसता. काय कृपा आहे संतांची. ज्ञानोबाराय तुकोबाराय आहेत म्हणून मी माणूस आहे याची मला जाणीव आहे. ही कृपा माझ्या ज्ञानोबा तुकोबांची आहे, नाहीतर एवढंही मला कळलं नसतं. आणि म्हणूनच या संतांची संगती हरिप्राप्तीशी धरावे संतांचे ते संत समागमी. काय लागतं रे संताचे? संगती, मनोमार्ग आकळावं श्रीपती. हा एवढंच कळावं. संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थी. मग आम्ही विचारलं एवढं सगळं केल्यावर मरत नाही ना? मरत. काहीही केलं तरी इह लोकीचा हा व्यवहार आहे. हाच निसर्गाचा नियम आहे. जन्माला आलेला माणूस जाणार आहे, पण पोराला बाप कळावा, बापाला पोरगा कळावा, आई कळावी, याच्यासाठी तर हे संसाराचा परमार्थाचा एवढा अट्टास आहे. आज या थोरात कुटुंबाला कळालं म्हणून बापाच्या नामचिंतनाचा हा अट्टास आहे. माझी विनंती एवढीच आहे दादा, बाप म्हणजे फार मोठी पुण्याई असतं. चांगलं वाईट देव जाणे, पण आयुष्यात एवढं तरी करावं, कसाही असला बाप तरी बापाची जागा त्याला द्यावी. कारण शेवटी जिथे आम्ही पंढरीच्या मालकाला बाप म्हणतो तिथं आम्ही आमच्या बापाला पंढरीचा मालक म्हणावा. हाच तर आमचा परमार्थ आहे. जिथे आम्ही म्हणतो माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, तिथं आम्हाला कळावं की माझा बापच जगन्नाथ आहे. किती सोपं आहे ना दादा लेकुराचे. आम्ही संतांना माय म्हणतो, मग आमची माय संतांपेक्षा कमी आहे का? की नाही? अरे असेल जरा फटकळ बाप, पण चार माणसात त्याला म्हणू नका जरा जास्त बोलतोस तू, माणसात बसत जाऊ नकोस. माणसं तोंडावर बोलतात आजकालची बापा. माझं पाहुणं आल्यावर लय पुढं पुढं करीत जाऊ नका, तुम्हाला बोलायचं कळत नाही. तुम्ही जरा ग बसा. काय म्हणतात लेकरं? तुम्ही जरा ग बसा, तुम्हाला बोलायचं कळत नाही. हा या वयात नसेलही कळत कदाचित, आम्ही कुठं मान्य करतो, पण तुला हेही कळलं पाहिजे. खांद्यावर घेऊन पंढरीचा मालक दाखवणारा तुझा बाप होता, आनंदीला दर्शन देणारा तुझा बाप होता. अरे आयुष्यभर झिजवलं त्याने. आज बंगल्यात राहतोस तू, तुझ्या बापाची पुण्याई आहे. तो कष्ट करून गेला आणि सगळं सुख तुझ्या पदरात एका हाताने टाकून गेला, तो बाप होता. म्हणून विनंती आहे, या बापाची जाण ठेवत या कुटुंबाने हा नामचिंतनाचा अट्टास ते मांडला. काय लागतं आयुष्यात बाप कळावा, आणि हे कळण्यासाठी मुखात नाम असणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय बाप कळणार नाही दादा. ही वारकरी माणसं पैसा कमावतील नाही कमावतील, पण आईबाप सांभाळतील हा विश्वास आहे. काय काय म्हणले हे काय नसते, कुठं माळकरी तरी सांभाळते ती. नीट ऐका, माळकरी वाईट नाहीत, वाईट लोकांनी माळा घातल्यात. त्यात माझा दोष नाही महाराज बरं का. जे सांभाळीत नाहीत तो माळकरी, त्यांना नाकाच्या शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गण लावला आणि बापाच्या कमरेत नाता घातल्या आणि देव भेटला नाही, तू बाप ठोकला. हा ना, माणसं मूर्ख झाली रे. 10 दिवस गणपतीन बुडवताना बाबूराव आणि देव भेटना, तू देव नाचिवला. नवरात्राचे उपासन दुसऱ्या दिवशी बोकड आणि देवी कुपती म्हण, तुला पोत्यात घालून हाणला पाहिजे. कुठली म्हणजे कुठली वाच्यता आहे, मला काही कळतच नाही तुम्हाला. असं नसतं रे दादा. जगाची मालकी नाही ती, हा विश्वाची कारभारी नाही ती, तिला असल्या गोष्टींची गरज आहे.
नाही ना दादा, विनंती आहे, भजनात नशा असावी दादा, भजनात नशा असावी दादा, नशेत भजन नसुनी दादा. काय म्हणणं आहे तुमचं? बाटलीशिवाय ह्याची डुलकी वाजत नाही, ह्याला आरती म्हणायचा का? गांजाशिवाय ह्याचा झांज्या आपटत नाही, ह्याला गोधुळी म्हणायचा. अरे भजन असावं ना. मी नाही म्हणत असंच घ्या तसंच घ्या, पण गोड तरी घ्या, पवित्र तरी सांभाळा दादा, आहे की नाही? देवाच्या नामाला काही काळ वेळ नाही, काळ वेळ नाम उच्चारिता दोन्ही पक्ष पाही. आणि देवाचं नाव येते. मला सांगा, मध रागानं खाल्ला मग गोड लागत नाही का? लागतो की नाही? तुम्ही मुदाम करताय का? सुरुवातीपासून बघते आता संपत आलंय तरी तुम्ही मुदाम करता का? तुम्हाला माझी जिरवायची का? हा, काय काय माणसं मुदाम करतात, त्याला महाराजाची जिरवायची असते. ती कीर्तन झालं माणसाला म्हणणार, लय महाराज ज्ञान शिकवित होता, लय स्वतःला शान समजत होता, बोल बोल म्हणला, पट्ट्या बोललाच नाही, ॲटिट्यूड असं म्हणावं बोंबलत त्याला. अरे माझं काय गेलं दादा? हा ना, तुमचं कसं आहे, एक माणूस एसटीत चढला, खाली उतरला आणि मोठ्या मोठ्यानं हसायला लागला. शेजारच्यानं सहज विचारलं, एवढा का हसला? ती म्हणला, हा कंडक्टरला फसवला. तर म्हणला, कसं काय फसवलं? म्हणला, तिकीट काढलं आणि गेलंच नाही. नाही कळलं, त्यालाच कळलं महाराज बरं का. इथे कोणाचे काय वागेले, ज्याचे त्याने अनहित केले. तुका म्हणे आयशी बुद्धी ज्याची जड, त्याहुनी दगड बरे देवा. असं नसतं दादा, बोलत जा ना. अरे शेवट शेवट तरी बोलत जा र, आखी जिंदगी गेली पण वयातच परमार्थ करीत जा. मला सांगा, लाकडाची राख झाली की राख पुन्हा पेटती का? माऊली म्हणतात, लाकडाची राख झाल्यावर राख पुन्हा पेटत नाही, आयुष्याची राख झाल्यावर भजन करण्यात मजा नाही. हा ना, सोपा प्रश्न आहे माझा वडगावकर. देवाला फुलं वाहता का? माय वाहता का? ती पूजा तुमच्याकडे असते. देवघर आहे ना तुम्ही घरात, फुलं वाहता? ताजी वाहता का शिळी? ताजी. शिळं आलं तर बाजूला काढता, वाहता का दादा? नाही. देवाला फुलं सुद्धा शिळी वाहत नाही, काकड्याला सगळे म्हातारे बसवतात. एवढंच ऐकू येतं रे. काम आहे तरुणांनी काकड्यात येणं, काकड्यात हरिपाठात येणं. अरे विश्वासानं सांगते ही लेख, ज्या दिवशी महाराष्ट्रातला प्रत्येक तरुण काकडा आणि हरिपाठ करेल, माझा महाराष्ट्र जगातील सगळ्यात उच्चांकावर असेल. विश्वासानं सांगते, एवढी ताकद त्या काकड्यात. भाग्यवंत. म्हाताऱ्याचं एवढ्या वर जाणार नाही ना, गोडेन दादा आहे की नाही. तर ना भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. हां महाराज, मोठ्या माणसांचं कर्तव्य आहे, नाही जमला त्याला टाळ तर त्याला शिकवावा. त्याला म्हणू नाही तुला जमत नाही, नाही जमत त्याला भजन, त्याला शिकवावं. तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही वारकरी संप्रदायाला पुढे न्यायचे अधिकारी आहात दादा. आयुष्य तुम्ही घालवलंय भजनात, आयुष्य घालवलंय गाथ्यात, आयुष्य घालवलंय ज्ञानेश्वरीत. तुम्हालाही तेवढी नम्रता असली पाहिजे की पुढच्या पिढीला पुढे येऊ दिलं पाहिजे दादा. लेख आहे म्हणून सांगते रे, विनंती आहे. या पोरांना ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल, एवढी पात्रता नाहीच आहे आमची. आम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल. अहो ज्ञानेश्वरीला आम्ही कळलात, आमच्या जीवनाचं कल्याण आहे. ज्ञानोबारांना आम्ही नाहीतर काय सांगा, आम्हाला ज्ञानेश्वरी कळायची ऐपत आहे का आमची? पण ज्ञानोबारांची ऊब आम्हाला लागली आणि लोक आम्हाला अधिकारी समजायला लागले. काय सोपं आहे ना दादा. हे सगळं जमलं त्याचं कारण आहे, करावी तातडी प्रयत्न तरी करावा. विश्वाचा मालक पूर्णत्वाला नेतो, नामा म्हणे केशवराजा, केला नियम चालवी. मी फक्त म्हणावं करतोय, करून तो घेतोय. फक्त मी भजन करायचा प्रयत्न करावा, होतोय ती माझ्या पांडुरंगाची कृपा आहे. काय लागतं रे आयुष्यात? फक्त भजन. विठोप्पा रखुमाई टाइम
धर्मचिंतनाचा टस तुरत कुटुंबाच्या माध्यमातून तातासाहेब दादा यांच्या नियोजनाखाली ज्यांच्याकडून माझ्याकडे ही सेवा आली असे आमचे गोड मोठे बंधू आमचे सुनील दादा पवार. अगदी गोड स्वभाव आहे. माणसाकडे ज्ञान असतं पण ज्ञानाकडे प्रेम येईल याची ताकद, पण ज्याच्याकडे भगवंताविषयी प्रेम आहे त्याच्याकडे ज्ञान आल्याशिवाय, ज्ञानाकडे प्रेम असेल याची खात्री नाही पण प्रेमाकडे ज्ञान असतं येतं याची खात्री ज्ञानोबाराय देतात. म्हणून विनंती आहे, अगदी नम्रतेनं ज्यांचा स्वभाव आहे अगदी गोड, म्हणजे जेव्हा केव्हा आता सगळीच माणसं व्यस्त असतात कामामध्ये, पण जेव्हा केव्हा भेट होईल, जेव्हा केव्हा संवाद होईल त्यावेळेस तेवढ्याच आत्मीयतेनं तेवढ्याच कौतुकानं अगदी लहान बहिणीसारखं सांभाळून घ्यायची ताकद. त्याचबरोबर आमचे सदानंद दादा, त्यांच्या नावातच सदा आनंद आहे. आता काय बोलणार महाराज बरं का, सदानंद महाराज अगदी गोड ज्यांचा आवाज आहे, माऊलींची कृपा आहे दादा. आणि खरंच कुणी असू द्या रे, इतकं मन मोठं ना माझ्या ज्ञानोबारायांचं, किती येडा असू द्या, किती किती खट नट असू द्या, किती आवली असू द्या, पण त्याने फक्त प्रेमाने माझ्या ज्ञानोबारायांच्या संजीवन समाधीवर मस्तक ठेवलं ना, माझे माऊली त्याला लेकरू म्हणून स्वीकारल्याशिवाय राहत नाहीत, त्याचं कल्याण केल्याशिवाय सोडत नाहीत. आणि जे माऊलीचं लेकरू झालं त्याच्या श्रीमंतीचं काय सांगता, जयाच्या द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी आईचे बळ. रेडा बोल. अहो आमच्या आईच्या दारातच सोन्याचं झाड आहे, विचार करा घरात किती असेल. आणि एवढी श्रीमंत लेकरं आम्ही, कौतुक आहे. आळंदीत राहता येणं, तिथे शिकणं फार मोठं. आषाढी कार्तिकी विपदो विपदो नेव संपदो न च संपदा विपदा विस्मरणं विष्णू संपन्न नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाही, संपत्ती म्हणजे संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती आहे, भगवंताला मनात साठवणं ही खरी संपत्ती आहे. ज्याला जपता आली तो श्रीमंत आहे. परमार्थ हे महाधन जोडी देवाचे चरण. नाहीतर हे इतकं विचित्र मन विवेकाते बोलवी, संतोषाशी चाड लावी, बैसीजे तरी हिंडवी दाही दिशा. या अशा मनाला स्थिरावायची ताकद. आता कोटे धावे मन तुझे चरण देखलिया भाग गेला. चिन गेला. अशा आवल्याला स्थिरावायची ताकद फक्त माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायमध्ये आहे. म्हणून महाराज त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून ही सगळी सेवा त्यांच्या चरणी समर्पित करते. त्याचबरोबर उत्कृष्ट मृदुंगवादक, महाराष्ट्रातील नामांकित मृदुंगवादक आमचे हरिभक्त पारायण कृष्णा दादा, ज्यांच्या नावातच गोड असं वर्णन आहे महाराज जगाच्या मालकाचं. हां, अगदी सुंदर पखावाज वाजवणं आहे. आता खूप गायक वादक असतात. मी सुरुवातीलाच म्हटलं ज्ञान फार लोकांकडे असतं, नम्रता. कीर्तन कोणाचंही असो, माझ्या जवळचा महाराज आहे किंवा माझ्या लांबचा महाराज आहे, माझ्या ओळखीचा आहे, माझ्या ओळखीचा नाही, माझ्या घासाट्यातला आहे, माझ्या घासाट्यातला नाही, असं नाही आहे की नाही. प्रत्येक कीर्तन करायला, कारण अधिकाराचा लक्षात घ्याल तर नामदेवरायांच्या पायरीपाशी झाडून काढणारी बाई आणि पांडुरंगाचा अभिषेक करणारा पुजारी, सगळ्यांचा अधिकार सारखाच आहे, तो माझा पांडुरंग आहे. कौतुक आहे मला माझ्या मालकाचं. उच्च नीच काही नेणे इष्टे भाव भक्ती देखोनिया. म्हणून असा समान अधिकार, समान न्याय, समदृष्टी घेता समान शमदमावरी, असं प्रत्येक कीर्तनकाराला योग्य त्यांच्या आत्मीयतेनं पोट तिडकीनं वाजवणं आहे. म्हणून माऊलींची कृपा आहे. आज ही कला तुमच्या तपश्चर्याचं फळ आहे. कृष्णदादा चरणावर मस्तक आहे. 5:45 5:30 5:45 आलो आमच्या पवारदादांच्या घरी, हा ना, त्या नवनाथदादांच्या घरी, त्यांच्याकडेच होतो. सकाळी सकाळी आलो, कारण सकाळी कटणं शक्यच नव्हतं. हिथं येऊन हिथं यायला अर्धा तास उशीर झाला. तिथं असतो मग तर 12:30लाच फुलं टाकल्यावर कीर्तन महाराज, कारण दिवसात 2-3 कीर्तन असतात. कालही सेवा होती माझी, म्हणजे आता सकाळी केली साताऱ्याला, पुन्हा दुपारी केली सांगलीला, पुन्हा संध्याकाळी गेली वाळव्याला. वाळव्यातनं निघालो, येता यायला 5:30-6 तास लागले. काय 2 तास झोपलो आणि त्यात बी लवकर आलो असतो, पण फेटच बसना. ती बी म्हणला असं किती वेळा बसली होती डोक्याला दिवसात, म्हणजे बसता बसना महाराज बरं का. आपलं पटकन म्हणजे काय ते झालं होतं, हे झालं त्याच्यामुळे थोडंसं 5-10 मिनटं उशीर झाला. त्याबरोबर त्यांची समीक्षा नावाची पुतणी गोड गाते महाराज, अगदी गोड. मग आम्ही आवरत असताना रियाज करत होती मुलगी, अगदी गोड, चौथीला पण गोड भजन करते महाराज. त्याचबरोबर वारकरी सांप्रदायिक कुटुंब असणं फार गरजेचं आहे. काही नसलं तरी चालेल, बंगला बिंगला सांप्रदाय असावा. काही श्रीमंत तो माणूस ज्याच्या घरात ज्ञानेश्वरी वाचली जाते, काय भाग्यवान आहेत ते लेकरं ज्यांच्या मुखात हरिपाठ आहे, आणि काही धन्य ते मायबाप ज्यांच्या पोटी भजन करणारी लेकरं जन्माला आली. कौतुक वाटतं कधी कधी दादा, नाही का. हेच धन आहे रे. म्हणून अगदी त्याचबरोबर हे थोरात कुटुंब सुद्धा नम्रतेनं जगणारं, आयुष्यभर कष्ट करून ज्या बापानं हे कुटुंब फुलवलं, आज त्या कुटुंबाच्या श्राद्धाचा, त्यांच्या वडिलांच्या श्राद्धाचा कार्यक्रम. शेवटी दुःखाचा डोंगर आहे. विश्वाच्या मालकानं
हे पेलवायची ताकद त्यांच्या खांद्याला द्यावी आणि असतात तात्यासाहेब दादांनी सुद्धा इथून पुढे त्यांच्या वडिलांचं नाव पुढे करावं. चरणावर मस्तक आहे त्यांच्या. विनकरी दादा अगदी गोड तुमच्या चरणावर तशा प्रणाम आहे. त्याचबरोबर सुंदर टाळकरी हरिभक्तपरायण गोविंद दादा चरणावर मस्तक आहे तुमच्या. त्याचबरोबर आमचे राजेश दादा अगदी गोड गाणं ज्यांचं आहे, अगदी सुंदर वाजवणं ज्यांचं आहे, त्यांच्या जन्मावर शतशः प्रणाम आहे. त्याचबरोबर सृष्टीमध्ये दादा तुमचेही मनस्वी आभार. कॅमेराले दादा तुमचेही मनस्वी आभार. तुम्ही सगळे 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 मायबाप संप्रदायाची पिढी पुढे नेणारी व्यक्तिमत्व आहात. हे पेलवायचं ताकद तुमच्या खांद्यात आहे. ह्या लेकीचा शतशः प्रणाम आहे तुम्हाला. साष्टांग दंडवत करते सगळ्या मायमावल्या. तुम्हाला बी पाया पडते माय. तुम्ही पाय लक्ष्मीचे हाती देतात, दुसरं काय बोलता आता महाराज. हा तुमच्या चरणावर शतशः प्रणाम आहे. साऱ्या सगळ्या क्षेत्रातील माणसं इथं उपस्थित आहेत. तुमच्या सगळ्यांच्या चरणाला ह्या लेकीचा प्रणाम आहे. काही चुकलं असेल तर क्षमस्व. शेवटी हा व्यवहार आहे इहलोकीचा. विनाकारण दुंदावल्यासारखे राहू नका. डोळे उघडा. वेळ येतोपर्यंत सत्य समजून घ्या. ज्याला कळालं त्याला विचार करायची गरज नाही. विश्वाचा मालक त्याचा विचार करतो. वाऱ्या हाती माप चाले कीर्ती मुख त्याचे. नारायण ज्ञानेश्वर माऊली तुकाराम विठ्ठल जय जय